आकाशवाणी मुंबई. सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन 22 जून ते 10 जुलै दरम्यान मुंबईत होणार. उन्हाळी हंगामात केलेली 10% भाडेवाढ आणखी महिनाभर कायम ठेवण्याचा एसटी महामंडळाचा निर्णय. विदर्भ वगळता राज्यात इतरत्र नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात. शाळा प्रवेशोत्सवाद्वारे विद्यार्थ्यांचं स्वागत. अमेरिका इराण शस्त्रसंधी कराराच्या शक्यतेनं सलग दुसऱ्या सत्रात शेअर बाजारात जोरदार तेजी. आणि 19व्या मिफ अर्थात मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला सुरुवात. राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन येत्या 22 तारखेपासून 10 जुलैपर्यंत मुंबईत होणार आहे. मुंबईत आज विधानभवनात आयोजित विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत ही घोषणा करण्यात आली. बैठकीत अधिवेशनाच्या नियोजनावर चर्चा करण्यात आली. विधिमंडळाचे सचिव जितेंद्र भोळे यांनी कामकाजाची माहिती दिली. विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार या बैठकीला उपस्थित होते. एसटी अर्थात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळानं आपल्या सामान्य बस सेवांवरची 10% हंगामी भाडेवाढ आणखी 1 महिना कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. इंधनाचे वाढते दर आणि कर्मचाऱ्यांवरचा वाढता खर्चामुळे या दरवाढीची मुदत वाढवली आहे. सध्याचा वाढीव भाडेदर 15 जुलैच्या मध्यरात्रीपर्यंत लागू राहील, असं महामंडळानं आज जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. उन्हाळी प्रवासाच्या हंगामात महसूल वाढवण्यासाठी एसटीनं 15 एप्रिल रोजी लागू केलेली हंगामी भाडेवाढ आज संपणार होती. राज्यभरात विदर्भ वगळता इतर विभागात आज नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाली. सगळ्या शाळांमध्ये शाळा प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्या उपस्थितीत नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या भायखळ्यातल्या मुंबई पब्लिक स्कूलमध्ये शाळा प्रवेशोत्सव आयोजित करण्यात आला होता. राज्यपालांनी सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत प्रथमच शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांचं विशेष स्वागत केलं. रायगड जिल्ह्यात वहाड इथल्या पीएमश्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शाळा प्रवेशोत्सव पार पडला. या शाळेत असलेल्या सोयी सुविधा, डिजिटल वर्ग याबद्दल मुख्यमंत्र्यांनी समाधान व्यक्त केलं. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मावळ इथं शाळा प्रवेशोत्सवात सहभाग घेत ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याचं सांगितलं. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे इथल्या महानगरपालिका शाळेत नव्या विद्यार्थ्यांचं पुष्प देऊन स्वागत केलं. धाराशिव जिल्ह्यातल्या तुळजापूरमधल्या नगरपरिषद प्राथमिक शाळेत नवागत विद्यार्थ्यांचं तुतारी संबळाच्या निनादात स्वागत करून प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी मजरेवाडी इथल्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये आज नव्यानं पहिल्या इयत्तेत दाखल झालेल्या सुमारे 10,000 मुलांचं औक्षण करून गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आलं. रत्नागिरीत जिल्हाधिकाऱ्यांनी कुवारबाव इथल्या जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांचं स्वागत केलं. यंदा जिल्ह्यातल्या विविध शाळांमध्ये सुमारे 11,000 विद्यार्थ्यांनी पहिलीला प्रवेश घेतला आहे. नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागात शाळेच्या पहिल्या दिवशी मुलांची सजवलेल्या बैलगाडीतून मिरवणूक काढण्यात आली, तर अनेक शाळांमध्ये ढोल ताशांच्या गजरात त्यांची मिरवणूक काढण्यात आली. जालना शहर आणि जिल्ह्यात शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचं गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आलं. सांगली जिल्ह्यात आकर्षक सजावट करून गुलाब पुष्प देऊन विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यात आलं. NTA अर्थात राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं पदवीपूर्व वैद्यकीय शिक्षणाच्या प्रवेशासाठी होणाऱ्या नीट UG फेरपरीक्षेची प्रवेशपत्र जारी केली आहेत. उमेदवार neet.nta.nic.in या NTAच्या अधिकृत संकेतस्थळावरून आपली प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात. ही फेरपरीक्षा या महिन्याच्या 21 तारखेला दुपारी 2 ते संध्याकाळी 5:15 या वेळेत होणार आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. इराण आणि अमेरिका यांच्यात शांतता करार करायला दोन्ही देशांनी सहमती दर्शवली आहे. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून धुमसणाऱ्या पश्चिम आशियात शांतता प्रस्थापित होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या करारानंतर अमेरिकेनं इराणच्या बंदराची केलेली नाकेबंदी उठेल, तसंच लेबनॉनसह सर्व ठिकाणच्या कारवाया थांबतील, असं इराणचे उपपरराष्ट्र व्यवहार मंत्री काझम घरिबाबादी यांनी आज प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितलं.
इराण आणि अमेरिका 19 जूनला स्वित्झर्लंड इथं शांतता स्थापन करण्यासाठी सामंजस्य कराराच्या अंतिम मसुद्यावर स्वाक्षऱ्या करतील असं ते म्हणाले. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही समाजमाध्यमाद्वारे याला दुजोरा दिला. हा करार पूर्ण झाला असून यानंतर होर्मुझच्या सामुद्रधुनीचा मार्ग खुला होईल असं ते म्हणाले. संयुक्त राष्ट्राचे महासचिव अँटोनियो गुटेरस यांच्यासह जगभरातल्या नेत्यांनी या कराराचं स्वागत केलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी इराण अमेरिका शांतता कराराचं स्वागत केलं आहे. यामुळे पश्चिम आशियात शांतता आणि स्थैर्य स्थापन होईल आणि मुक्त व्यापाराचा मार्ग मोकळा होईल असं मोदी यांनी समाजमाध्यमावर म्हटलं आहे. अमेरिका इराण शस्त्रसंधीच्या आशेनं देशातल्या शेअर बाजारात आज सलग दुसऱ्या सत्रात मोठी तेजी दिसून आली. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 736 अंकांची वाढ झाली आणि तो 76,264 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 231 अंकांची वाढ नोंदवत 23,854 अंकांवर बंद झाला. घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित चलन फुगवट्याचा दर गेल्या महिन्यात 9.68% विक्रमी पातळीवर पोहोचला. त्या आधीच्या महिन्यात म्हणजे एप्रिलमध्ये हा दर 8.26% होता. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं आज ही आकडेवारी जाहीर केली. पश्चिम आशियातल्या युद्धामुळे ऊर्जा पुरवठ्यात निर्माण झालेल्या अडथळ्यांचा परिणाम म्हणून इंधन आणि विजेच्या दरात झालेली मोठी वाढ हे या महागाई वाढीचं कारण असल्याचं त्यात म्हटलं आहे. 19व्या मिफ अर्थात मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला आजपासून सुरुवात झाली. या महोत्सवाचा उद्घाटन समारंभ माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री एल मुरुगन, राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्यासह इतर मान्यवरांच्या उपस्थितीत आता मुंबईत सुरू आहे. जगाला भारतातलं वैविध्य, निसर्ग, समाज आणि मानवकेंद्री कहाण्यांमध्येही रस आहे असं प्रतिपादन माहिती आणि प्रसारण सचिव चंचल कुमार यांनी केलं. डिजिटल मंच, OTT चित्रपट महोत्सव यामुळे माहितीपट आणि लघुपटाला व्यावसायिक यश मिळत असल्याचं ते यावेळी म्हणाले. यावर्षीच्या स्पर्धा विभागात 144 चित्रपटांचा समावेश आहे. यात 13 देशांमधल्या चित्रपट निर्मात्यांच्या 52 आंतरराष्ट्रीय आणि 92 राष्ट्रीय प्रवेशकांचा समावेश आहे. स्पर्धाबाह्य विभागात 46 सहभागी देशांमधले एकूण 202 चित्रपट दाखवले जातील. वेव्ज डॉग बाजार विभागात यावर्षी एकूण 155 प्रवेशिका असून त्यासोबतच वर्क इन प्रोग्रेस लॅबमधल्या 5 प्रकल्प आणि फिल्म बाजार रेकमेंड्स अंतर्गत 12 चित्रपटांचा समावेश असेल. पहिल्या दिवशी कॉर्डेल बार्कर दिग्दर्शित ॲनिमेशनपट गुड लक टू यू ऑल, अरविंद बेलार्मिनो आणि कायला डॅनियल रोमेरो दिग्दर्शित लघुपट आगापिटो आणि सारा डोसा दिग्दर्शित टाईम अँड वॉटर हा माहितीपट दाखवला जाईल. यावर्षीच्या आवृत्तीत मराठी चित्रपट आणि इकोज फ्रॉम नॉर्थ ईस्ट असे 2 नवीन विभागही सुरू केले आहेत. मिफमध्ये यंदा प्रथमच AI सिनेमा हॅकेथॉन आयोजित केली जाणार आहे. या स्पर्धेत 48 तासात चित्रपट निर्मितीचं आव्हान असेल. सिंधुदुर्ग जिल्ह्यात बोट बांधण्याचा कारखाना उभारण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं मंत्री नितेश राणे यांनी सांगितलं. ते आज सिंधुदुर्ग इथं बातमीदारांशी बोलत होते. जिल्ह्यातले अनेक युवक युवती रोजगारासाठी जिल्ह्याबाहेर जात असतात. या कारखान्यामुळे जिल्ह्यातच रोजगार निर्माण होईल असं राणे म्हणाले. गेल्या 24 तासात राज्याच्या 4ही विभागांमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडला. कोकणात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात लक्षणीय वाढ झाली तर विदर्भात किंचित वाढ झाली. येत्या 2 दिवसात विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट राहण्याची शक्यता आहे. कोकणात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता आहे. राज्याच्या 4ही विभागांमध्ये तुरळक ठिकाणी वादळी पावसाची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन 22 जून ते 10 जुलै दरम्यान मुंबईत होणार. उन्हाळी हंगामात केलेली 10% भाडेवाढ आणखी महिनाभर कायम ठेवण्याचा एसटी महामंडळाचा निर्णय. विदर्भ वगळता राज्यात इतरत्र नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात. शाळा प्रवेशोत्सवाद्वारे विद्यार्थ्यांचं स्वागत. अमेरिका इराण शस्त्रसंधी कराराच्या शक्यतेनं सलग दुसऱ्या सत्रात शेअर बाजारात जोरदार तेजी. आणि 19व्या मिफ अर्थात मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला सुरुवात. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.